हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेमध्येच असाल. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. तर मी सकाळी चाललेले आहे हॉस्पिटलमध्ये आणि चलता मी पडायला पण लागले होते, पण नाही पडले. हॉस्पिटल करून झाल्यानंतर आम्ही दीवमध्ये देवाचं दर्शन घेतलं आणि थोड्या वेळ नदीजवळ आलेलो. तर खूप भारी वाटत होतं, एकदम प्रसन्न असं वातावरण होतं आणि खूप गर्दी पण होती त्या दिवशी, माहिती नाही का. आणि मस्त असं झालं, देवाचं दर्शन करून आम्ही घरी गेलो. तर तुम्ही पाहिलं असेल की आम्ही दीवला गेलेलो आणि आल्याच्यानंतर मी काही शूट केलेलं नाही, कारण की एवढं ऊन होतं. कारण खूप ऊन असल्यामुळे ना आल्याच्यानंतर एकदम मी थकून गेले आणि डायरेक्टली मी थोडा वेळ आराम केला, मी झोपले होते. आणि आज आहे आरूचा बड्डे, आरतीचा, माझ्या मामाच्या मुलीचा. तर तिचा बड्डे असल्यामुळे ती इकडे आलेली आहे, गावी असते ती. तर इकडे आली होती ती आता सुट्ट्यामध्ये. तर म्हटलं चला तिचा बड्डे काहीतरी थोडंसं स्पेशल करूया. खूप कंटाळा वगैरे आलेला होता, तरी पण म्हटलं प्रत्येक वेळेस ती इकडे नसणार आहे, तर चला. आणि तर त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांना पिंक कलरचा, आम्ही तिघीने पण पिंक कलरच्या, म्हणजे मी आणि मौनी पिंक कलरची साडी घातली आहे आणि आरूनं पिंक कलरचा एक वन पीस घातलेला आहे, ड्रेस. तर आम्ही चला आता केक वगैरे कट करणार आहोत आणि त्यासाठी असं मी जेवायला पण बनवलेलं आहे थोडंसं मस्त पुरणपोळी वगैरे. तर तुम्हाला दाखवेलच मी नंतर ताटामध्ये जेव्हा मी जेवायला बसली तेव्हा. तर असंच मी थोडंसं म्हटलं सेलिब्रेट करू, तिला पण थोडंसं स्पेशल फील होईल. कारण आरू म्हणजे माझी बहिणीसारखीच आहे ती मला, कारण की लहानपणापासून ती आकाकडं होती माझ्या आईकडे, त्याच्यामुळे आमच्या दोघीचा बॉन्ड थोडासा स्पेशल आहे. बाकीच्या पण माझ्या मामाच्या मुलीबरोबर माझा बॉन्ड स्पेशलच आहे, पण आरू थोडीशी त्याच्यामध्ये चांगली आहे, म्हणजे माझं तिचं खूप जमतं आणि गरीब आहे खूपच. तर आलेली आहे ती आणि मावशी इकडेच. काल दीपकचा बड्डे तिकडे सेलिब्रेट झाला, म्हटलं मग आरूचं पण तिकडेच. तर ती बोलली आम्ही उद्या तिकडे येतो, म्हटलं चाललं आपण इकडे करूया. तर चला आता. तर ही आहे आरू आणि हिचा आहे आज बड्डे, आरती. सो आम्ही बघू शकता सगळ्यांना पिंक कलरचं घातलं आहे, हिनं पण पिंक कलर आणि मम्मी पण. आरूचा थोडासा मेकअप केला, मी लिपस्टिक वगैरे तिला लावलेला आहे. आणि मऊ इकडे आणि थोडासा पसारा वगैरे पडला, त्याला दुर्लक्ष करा, कारण आम्ही आत्ताच सगळं चेंज वगैरे करून आवरले. आणि साई पण आहे रेडी, तो गाणं ऐकतो तिकडे. आणि काका वगैरे आल्याच्यानंतर आम्ही केक कट करणार आणि जेवणात असं सेलिब्रेट करणार. तर आम्ही आरूचा बर्थडे, ही बघा माझी मावशी. आणि आम्ही तिघीजणी कशा दिसतो ते नक्की कमेंट करून सांगा. चला. आरू ही माझी मामाची, म्हणजे माझ्या मामाला 3 मुली आहेत. त्याच्यापैकी आरू ही सेकंड नंबरची आहे आणि फर्स्टला विद्या. तर तिचा बड्डे वगैरे खूप चांगल्या प्रकारे सेलिब्रेट करतात तिकडे, किंवा आत्ताही आणि लहानपणापासून करण्यात आला. आणि छोटी म्हणजे अमृता आहे, तिचा पण करतात, पण आरतीचा असा कधी हे येत नाही, कारण तिच्या पण लक्षात राहत नाही आणि कोणाच्या पण तिचा बर्थडे लक्षात राहत नाही. राहिला तर कधी विद्या मोठी असल्यामुळे तिला जेव्हापासून तिला कळतं आहे तर ती केक वगैरे आणून सेलिब्रेट करते सर्वांचे बड्डे. पण आरूचा असा लहानपणी तर नाही केला कधी. त्याच्यानंतर 15 दिवसानंतर लगेच पूनमचा बड्डे असायचा, तर दोघीचं एकत्र सेलिब्रेट करायचे, म्हणजे तिचा केक कट करताना हिला पण तिच्या जवळ बसून असं करत होते. तर एखादा फोटो मला जर भेटला तर मी ते वरती लावेल, तुम्हाला दाखवेल तो, की त्या पूनमच्या बड्डेमध्ये ती पण कशी असायची. तर असं व्हायचं. तर मी म्हटलं चला आम्ही, म्हणजे जेव्हा ह्याच्या अगोदर ती पण birthday to you. आणि आम्ही आता जेवत होतो. तर हा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये भेटूया उद्या. चला बाय.